बेसनवडी सगळ्यांनाच आवडते, पण बऱ्याच जणांना त्याची चाचणी जमत नाही. बेसन कितपत भाजायचं, ते कसं करायचं हे कळत नाही. म्हणून बेसन बर्फी अगदी जशी हलवाई बनवतात तशी आपली बनत नाही. तर सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तर या बेसन बर्फीचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर वेळ न दवडता लगेच सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा एक ताट घ्यायचं आहे, त्यावर अशी चाळणी घ्यायची आहे कोणत्या पण साईजची आणि त्यामध्ये टाकायचं आहे बेसन 2 वाटी. तर याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे. चाळून यासाठी घ्यायचं की त्यामध्ये जर मोठे कण असतील हरभऱ्याच्या डाळीचे तर ते निघून जावेत, किंवा जे चाळण असतं ते निघून जावं म्हणून बेसन चाळून घ्यायचं. म्हणजे एकसारखं बेसन आपल्याला वडीसाठी भेटतं. तर हे इथं चाळून घेतलं आहे आणि आता टाकायचं आहे याच्यामध्ये 4 चमचे इतकं तूप मी गरम करून थंड करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे 4 चमचे इतकं दूध. जो आपण बेसन आणि तूप टाकत आहोत हे कशासाठी करायचं, तर बेसनवडीची चव अगदी हलवाई स्टाईल यावी म्हणून. आणि याला अशा प्रकारे आपल्याला हातावर चोळून घ्यायचं आहे दुधाला आणि तुपाला, म्हणजे आपलं जे बेसन आहे अगदी दाणे दाणे होईल. आणि नंतर यामध्ये जेव्हा आपण वडी बनवू तेव्हा दाण्याचं टेक्स्चर आपल्याला यामध्ये लागेल. तर जेव्हा आपण तूप आणि दूध याला लावून घेतो त्यानंतर अजून एकदा हे बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे. पण हे अगदी चाळणीच्या साहाय्याने चाळल्या जाणार नाही, त्याला आपल्याला हाताच्या साहाय्याने चाळून घ्यावं लागणार आहे. त्यामध्ये थोडेसे लम्प्स तयार होतात, ते आपल्याला असं हातानं बारीक करून मग चाळणीतून गाळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे बेसन मिळतं. अगदी दाणेदार बेसन झालेलं आहे. आता कढईमध्ये पाऊण वाटी तूप घेणार आहे मी. 2 वाटीसाठी पाऊण वाटी तूप बरोबर माप होतं. तर याला आपल्याला आता बेसन जे आहे ते या तुपामध्ये टाकायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे. तर गॅसची फ्लेम या वेळेस आपल्याला मीडियम टू लोमध्येच ठेवायची आहे आणि 15 ते 20 मिनटं आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता याचा कलर जसं आपण भाजतो तसा चेंज होतो. तर हे तूप आता सोडायला सुरुवात करत आहे. जवळपास 10 ते 12 मिनटं झाले मी हे बेसन भाजत आहे आणि तुम्ही याचा कलर बघू शकता चेंज होत आहे. थोडासा लालसर कलर येत आहे याला. गोल्डन ब्राऊन कलर झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या बेसनाने जेवढं आपण तूप टाकलेलं होतं तेवढं आता सोडायला सुरुवात केलेली आहे. आता जवळपास 15 मिनटं झालेली आहेत आणि आपल्या बेसनाचा कलर अशा प्रकारे झालेला आहे. अगदी 2 मिनटं भाजून यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे. अर्धी वाटी दुधाने आपल्याला आपल्या जे बेसनाचा जो उगीर वास येतो तो येणार नाही. बऱ्याच जणांना त्या वासामुळेच बेसनाची वडी खाऊ वाटत नाही. तर तुम्ही अशा प्रकारे दूध टाकून पण बनवू शकता. अगदी दूध टाकलं की आपल्या बेसनाचा कलर डार्क व्हायला सुरुवात होते. तुम्ही बघू शकता इथं फ्लेम लोच आहे, खूप जास्त नाही आहे. आणि आता 1 मिनिटाला सगळं दूध आटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये टाकायचं आहे पाक. तर गॅस बंद करून आपल्याला असंच बेसन कढईमध्ये ठेवायचं आहे आणि आता पाक तयार करूयात. तर पाकासाठी आपल्याला 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि हे आपल्याला मीडियम गॅसवर 2 तारी पाक होईपर्यंत बनवून घ्यायचं आहे, किंवा एका तारापेक्षा जास्त आपल्याला हे पाक बनवून घ्यायचा आहे. पाणी जास्त टाकू नका, म्हणजे चाचणीला वेळ लागणार नाही, लवकर बनते. अगदी 10 ते 12 मिनटामध्ये ही चाचणी बनवून तयार होते. तर इथे चाचणी तयार होत आहे. तर आपलं बेसनही थंड झालेलं आहे थोडंफार, त्याला आपल्याला पुन्हा गरम करावं लागेल थोडंसं. आणि इथं बघा हे अशा प्रकारे पाक तयार झालेला आहे. मी थोडंसं ताटामध्ये काढलेलं आहे आणि याच्यापेक्षा थोडासा जास्त आपल्याला पाक व्हायला हवा. तुम्ही बघू शकता एक चांगला जाड तार येत आहे. अगदी 2-1 मिनटं अजून होऊ दिलं मी पाकाला आणि आपल्याला या बेसनामध्ये तो ॲड करायचा आहे. तर मी लगेच बेसनामध्ये टाकलेला आहे आणि आता याला खालीवरी करून हा सगळा पाक लगेच आटतो. अजिबात गॅस बंद आहे
गॅस चालू न करताच मी हा पाक टाकलेला आहे. आणि आपल्याला आता हे जे मी केक टीन आहे माझं त्याच्यामध्ये असे मोल्डमध्ये या साच्यामध्ये आपल्याला हे बेसन वडी बनवून घ्यायची आहे, किंवा ताटामध्ये बनवली तरी चालेल. सगळीकडे तूप लावून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला हे सारण टाकायचं आहे बेसनाचं आणि पाकाचं. तुम्ही यामध्ये विलायची पावडर पण टाकू शकता चवीसाठी, पण मला अशाच प्रकारे आवडतं. अजिबात बेसनाची चव येत नाही तुम्ही जर बेसन चांगल्या प्रकारे भाजलेलं असेल तर आता हेच अशा प्रकारे याच्यावर आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे. आणि कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे आवडतात ते कट करून टाका, नाही टाकले तरी चालेल. आता याला आपण ठेवणार आहोत 2 ते 3 तासासाठी झाकून. अशाच प्रकारे फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी चालेल. आणि 2 तासानंतर आपल्या वड्या अगदी सहज पडतात. तुम्ही बघू शकता मी इथं कट करून घेत आहे आणि इथं एक वडी तुम्हाला मी काढून पण दाखवत आहे. तर बघा अगदी परफेक्ट शेप आलेला आहे आपल्या वडीला. 2 ते 2.5 तासात ही सेट होते मस्तपैकी. आणि हे बघा, फक्त पाक कच्चा ठेवू नका, 2 तारी पाक आपल्याला या वडीसाठी लागतो, नाही तर आपली वडी खूप जास्त नरम होते. बेसन वडी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद.